जिथं जिथं हास्याचा कल्लोळ असतो तिथं तिथं काय कशाची खसखस पिकली आहे असा प्रश्न सर्रास कानावरती पडतो। खरोखर खसखस पिकल्यानंतर हास्याचे फवारे उठतात किंवा नाही उठत नाही सांगता येणार, पण या खसखसीचा वापर जर तुम्ही आहारामध्ये जर केला तर मग मात्र तुमचं जीवन निरोगी हास्याच्या कल्लोळामध्ये न्हाऊन निघाल्याशिवाय राहणार नाही। आज आपण अशाच या औषधी गुणधर्मांयुक्त अशा खसखस या पदार्थाविषयी, आयुर्वेदिक औषधाविषयी सविस्तर आणि सखोल अशी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे। मित्रांनो, आज आपण खसखस या औषधी पदार्थाची माहिती जाणून घेणार आहोत। ह्या औषधी पदार्थ म्हणजे खसखस याचा वापर कोणकोणत्या आजारावरती केला जातो, तो किती प्रमाणामध्ये केला जातो आणि तो कधी करावा याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया। ही खसखस जरी या खसखसीचं वर्णन या चरक असेल, सुश्रुत असेल, वाग्भट असेल या कोणत्याही ग्रंथामध्ये नसलं तरी भावप्रकाश निघंटूमध्ये या खसखसीचं वर्णन आलेलं आहे। आणि अफूचा शोध लागण्यापूर्वी या खसखस जेवणामध्ये आहारामध्ये वापरण्यात येत होती। म्हणजे अफूचा शोध अलीकडचा आहे आणि आहारामध्ये खसखस फार पूर्वीपासून आपण वापरात आलेलो आहे। भावप्रकाश निघंटूमध्ये हा या खसखसीचा एक श्लोक आलाय, तो म्हणजे खश बीजानी बल्ल्यानी वृष्यानी सुगुरुनीच, आणि पुढे ते म्हणजे जनयंती कफम, जनयंती कफम तानी शमयंती च शमिरणम, म्हणजे ती काय करते, ही खस जी आहे ती तुम्हाला बळ देणारी आहे, ती वृष्यकारक आहे म्हणजे शुक्रवर्धक आहे आणि गुरु गुणधर्माची आहे। ती कफम जनयंती म्हणजे जनयंती कफम म्हणजे कफाला जन्म देते, परंतु त्यामुळे ती वाताचं म्हणजे शमयंती समीरणम, ती वाताचा नाश करते, वाताला शांत करते। म्हणजे सर्वात महत्वाचा खसखसीचा जर औषधी गुणधर्म कोणता असेल तर ते वाताच्या आजारावर ती औषधी म्हणून वापरण्यात येते। आणि ती कशी वापरण्यात येते, कोणकोणते आजार आहेत ते वाताचे, तर तुम्हाला अंगदुखी असेल तरी तो वाताचा, तुम्हाला जर सांधे दुखतायत, हाडं दुखतायत, अगदी मान ज्याची दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, मनगट दुखतात, अँकल जॉईंट म्हणजे घोटे दुखतात, जिथे जिथे वेदना तिथे तिथे वात, हा एक सरळ धोपट वात समजून घेण्याचा। आणि जर आपण या खसखसीचा वापर जर या अंगदुखीवर जर केला तर तो उत्तम होतो। म्हणजे वाताच्या आजारावर ही खसखस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते। आणि दुसरं म्हणजे ती शांत झोप देणारी आहे। त्याचं कारण काय, तर ती शांत झोप यामुळे देते की ती सुगुरुनी आहे, म्हणजे सगळ्यात गुरु आहे, स्नेहन करणारी आहे, मधुर गुणधर्माची आहे आणि गुरु गुणधर्माची आहे। म्हणजे तिचे गुण हे मधुर आणि गुरु आहेत, मधुर रस आहे आणि गुरु ती गुणधर्माची आहे, गुरु आणि स्नेहन गुणधर्माची आहे। त्यामुळं तुम्हाला शांत झोप लागते। पण मग जर ज्यांना शांत झोप हवी आहे त्यांनी या खसखसीचा वापर आहारामध्ये किंवा पेयामध्ये नक्की करायला हरकत नाही। आणि तिसरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातच खोकला बराच जणाला असतो। वातच खोकला म्हणजे कोरडा खोकला अथवा रात्री झोपेमध्ये सुद्धा ज्यांना झोपल्यानंतर खोकला यायला लागतो पहा, अशांना तो खोकला कोरडा खोकला असतो, तो वातच खोकला असतो। तुम्ही खोकल्याची औषधं घेतल्यानंतर सुद्धा तो राहत नाही। मग हा खोकला जर शांत करायचा असेल तर तुम्हाला या खसखसीचा औषध म्हणून वापर करता येतो। बरं, आता जर तुम्हाला ही बळ देणारी म्हणून वापरायची असेल खसखस, बघा तुम्हाला शरीरासाठी म्हणजे
खस बीजानी बल्ल्यानी, जर तुम्हाला बळ मिळून देणारी जर म्हणून ती खसखस वापरायची असेल तर ती कशी वापरावी, तर ती तुम्हाला बळ देणारी वापरायची असेल तर तुम्हाला बदाम आणि खसखस समप्रमाणामध्ये घ्या, त्याचं चूर्ण तयार करून ठेवा आणि 1 चमचा दुधामध्ये घेऊन टाका. यामुळं, नाहीतर तुम्ही बदाम असेल, ही खसखस असेल आणि खजूर असेल, यांचे सगळ्यांचे एक लाडू बनवा आणि लाडू बनवून तुम्ही रोज सकाळी 1 लाडू घेतला तर ती खसखस तुमचं बळ वाढवते, तुम्हाला बलवान बनवते. आणि जर तुम्हाला ही खसखस शांत झोपेसाठी वापरायची असेल तर 1 चमचा खसखस संध्याकाळी कोमट दुधामध्ये, म्हणजे अगोदर ती उकळून घ्या, म्हणजे दूध उकळायला ठेवा आणि त्यामध्ये 1 चमचा खसखस टाका आणि ते चांगलं उकळल्यानंतर दूध थोडं कोमट होऊ द्या चांगलं, आणि मग नंतर ते झोपेच्या अगोदर अर्धा तास प्या. म्हणजे जर तुम्ही 10 वाजता जर झोपायला जाणार असाल तर ते 9:30ला घ्या, किंवा तुम्ही जर 10:30ला झोपायला जाता तर तुम्ही ते 10 वाजता ते खसखस दूध तुम्ही पिलं म्हणजे तुम्हाला छान एकदम शांत झोप लागते. आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला खोकला आहे, वातच कफ आहे, तुम्हाला वातामुळे कोरडा खोकला आहे, रात्री तुम्हाला खोकल्यामुळे झोपेतून सुद्धा उठावं लागतं, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं की खसखस जी आहे ना थोडी भाजायची, थोडी म्हणजे फार भाजायची नाहीये, हलकीशी भाजून घ्यायची आणि त्याचं चूर्ण म्हणजे ती बारीक करायची आणि 1 चमचा मधामध्ये तुम्ही 1 चमचा ती खसखस चूर्ण जर तुम्ही घेतलं तर हा तुमचा कोरडा खोकला सुद्धा नाहीसा होतो. म्हणजे ही खसखस तुम्हाला बळ देणारी आहे, स्नेहन करणारी आहे, वातच खोकल्यावर काम करणारी आहे आणि तुमच्या मेंदूला शांत ठेवणारी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.